बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महागठबंधनमधून बाहेर पडून पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। आतापर्यंत ते 8 वेळा मुख्यमंत्री राहिले। आता खरी चर्चा होतीये पलटू कुमार या आपल्या नावाला जागत त्यांनी आतापर्यंत किती वेळा पलटी मारली याची। आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजकीय इतिहासात किती वेळा पलटी मारली आहे। नमस्कार, मी साक्षी जाधव आणि तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। नितीश कुमार यांनी पहिल्यांदा पलटी मारली होती ती 1994 मध्ये। पण त्यांचा राजकीय प्रवास नेमका सुरू तरी झाला कसा? तर 1974 मध्ये देशातील सर्वच विरोधी पक्ष इंदिरा गांधी यांच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकवटले होते। त्यातच होते नितीश कुमार जे जेपी आंदोलनातून जोडले गेले होते। यात त्यांची जोडी जमली होती ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत। त्याच टाइम मध्ये नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यासोबत काम करत होते। त्यावेळी नितीश कुमार लालू प्रसाद यांना बडे भैया म्हणायचे। 1990 मध्ये नितीश यांनी लालू यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत केली होती। पण 1994 मध्ये त्यांना लालू यांच्या जनता दल याच्या नियंत्रणाविरोधात बंड पुकारून नितीश कुमार जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत युती केली आणि समता पक्षाची स्थापना केली। समता पक्षाची स्थापना झाल्यानंतर नितीश यांनी 1995 मध्ये लालूच्या विरोधात निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांनी राजकीय शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचा शोध संपला बिहारमध्ये बीजेपी पार्टीशी युती करून। 1996 मध्ये भाजपची युती करत एनडीए सरकारमध्ये ती रेल्वे मंत्री झाली। 2003 मध्ये समता पक्ष आणि जनता दल एकत्र येत त्यांनी जनता दल युनायटेडची स्थापना केली। भाजपने 2013 साली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून त्यांचा चेहरा पुढे केल्याने नितीश कुमार यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा भाजपची युती तोडली। तब्बल 17 वर्ष ते भाजप सोबत त्यावेळी काम करत होते। ही होती त्यांची दुसरी पलटी। 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांना एकत्र घेत महागठबंधनची स्थापना केली। 2015च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत या महाआघाडीला 178 जागा मिळाल्या आणि नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले। पण काही काळ हे सरकार व्यवस्थित चालू होतं, पण त्यानंतर आपसी मतभेद होण्यास सुरुवात झाली। 2017 मध्ये सीबीआयने लालू यांच्या घरावर रेड मारली आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी नाव होतं। हे कारण देऊन नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा पुन्हा एकदा राजीनामा दिला आणि ती होती त्याची तिसरी पलटी। पण भाजपच्या पाठिंब्याने 24 तासाच्या आत ते पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले। भाजप सोबतची त्यांची ही युती 5 वर्ष टिकली। 2020च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप जेडीयूला बहुमत मिळालं, पण जेडीयूची ताकद कमी झाली होती। 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 74 तर जेडीयूला 43 जागा मिळाल्या। तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले। त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसली। पुढे जाऊन दोन्ही पक्षांमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आणि नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपची युती केली। ही होती त्यांची चौथी पलटी। युती तोडल्याच्या काही तासातच त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत आघाडी करत पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री पदावर बसले। भाजपप्रमाणे आरजेडी पक्ष नितीश कुमार आणि जेडीयू पक्षावर दबाव ठेवत आहे आणि जेडीयूचा एक गट भाजपमध्ये तर दुसरा आरजेडी मध्ये जाईल अशी चर्चा असल्याने याच कारणाने जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंग यांचं अध्यक्षपद काढून घेत स्वतः नितीश कुमार अध्यक्ष झाले। भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचं नुकतंच जाहीर केलं होतं। तेव्हाच नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारतील अशा बातम्या येऊ लागल्या होत्या आणि आता तेच खरंही झाले। कर्पूरी ठाकूर हे नितीश कुमार यांचे राजकीय गुरु मानले जातात। असं करून भाजपने नितीश कुमार यांना इनडायरेक्टली आपल्यासोबत येण्याची साथ घातली की काय असा प्रश्न निर्माण होतो। या पुरस्काराच्या घोषणाने नितीश कुमार यांनी केंद्र सरकारचे कौतुकही केले आणि काँग्रेसवर टीकाही केली। 25 जानेवारीला नितीश कुमार यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीत 3 प्रस्ताव मंजूर झाले। यानंतर पत्रकार परिषद होणार होती, पण तसं काही घडलं नाही। शिवाय कोणत्याही नेत्यानं बाईटही दिला नाही। त्यामुळे ही बैठक आरजेडी जेडीयू सरकारची शेवटची बैठक असल्याची चर्चा ह्या तुम्ही ऐकल्याच असतील। त्यांच्या या राजकीय इतिहासात एवढ्या वेळा भूमिका बदलल्याने त्यांना पलटू राम किंवा पलटू कुमार म्हणून बोलवण्यात आलं। आता त्यांनी परत एकदा भाजप सोबत सत्ता स्थापन करून 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसंच लोकशाही मराठीच्या फेसबुक, इंस्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।